राम राम मंडळी, कसं काय? सो दिस इज मी चारू आणि मी वनीला राहते. फर्स्ट ऑफ ऑल सॉरी की मी खूप दिवसानंतर व्लॉग बनवते, बट आय विल प्रॉमिस की मी यानंतर रेग्युलर व्लॉग बनवण्याचं ट्राय करेल. तर माझ्या दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे हेल्दी अशा ग्रीन टीनी. ऍक्च्युली माझं बेली फॅट जरा वाढत आहे, त्यामुळे मी रेग्युलरली ग्रीन टी आणि काही एक्सरसाइज करायला सुरुवात केली आहे. होपफुली मी ती पूर्ण करू शकेल. ग्रीन टी घेतल्यानंतर मला येतो पार्सलवाल्याचा फोन, कारण की माझं एक नायकावरनं पार्सल यायचं असते, ज्यामध्ये असते काहीतरी स्पेशल. ऍक्च्युली मला पार्सल म्हटलं तर खूप एक्साइटमेंट होते की ते माझ्याकडे कधी येईल, मी कधी त्याला खोलून बघेल आणि कधी तो प्रोडक्ट किंवा ती वस्तू मी यूज करायला सुरुवात करेल. तर फायनली मी ते अनबॉक्सिंग करते आणि ते असते विश केअरचं सनस्क्रीन बॉडी लोशन. फेसची काळजी तर आपण घेतोच, सोबतच आपण बॉडीची सुद्धा काळजी घ्यायला हवी, म्हणून मी हे सनस्क्रीन लोशन ऑर्डर केलं. आणि बघते तर काय, इथे भुरूचे इन्स्पेक्शन चालू होते की काय आलं आहे घरी. पार्सलच्या अनबॉक्सिंग नंतर मी करते माझी बेली फॅट कमी करण्याला जी आवश्यक आहे ती काही एक्सरसाइज. पण त्यामध्ये मला भुरू खूप त्रास देत असतो, तुम्ही बघू शकत असाल व्हिडिओमध्ये. खूप त्रास देतो तो आणि मग जाऊन थकून असा टेडी जवळ जाऊन झोपून जातो. किती गोंडस आणि गोड दिसत आहे ना हा. अंघोळीनंतर वेळ येते ती म्हणजे स्किन केअरची. तर आज जे बोलवलेले प्रोडक्ट होतं ती यूज करण्याची आता वेळ आलेली होती. खूप ऐकलं होतं मी ह्या प्रोडक्ट बद्दल आणि हे मी स्वतः परचेस केलं आहे. माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत तर नसेल की मला कोणी PR पॅकेज पाठवेल. इन शॉर्ट, हा कुठलाही प्रमोटेड व्हिडिओ नाही आहे. हे मी स्वतः परचेस केला आहे आणि यूज करून तुम्हाला याचा रिझल्ट नक्कीच सांगेल. मी एक लिप बाम सुद्धा यूज करायला सुरू केला आहे, ज्याने माझे पिगमेंटेशन आणि लिप्सचे डार्कनेस खूप जास्त कमी झाले आहे. जर तुम्हाला याबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये लिप बाम असं कमेंट करा. तर मी अशी फटाफट रेडी झाले, कारण मला जायचं होतं माझ्या फ्रेंडसोबत तिच्या मुलाला हॉस्पिटल घेऊन. तर सनस्क्रीन स्किन केअर केल्यानंतरही आपल्याला प्रोटेक्शन म्हणून मी स्कार्फ यूज केलाय, कारण की ऊन खूप जास्त होती. आणि याला घेऊन आम्ही हॉस्पिटलसाठी निघालो. हॉस्पिटल गेलेच होते तर म्हटलं चला आपण वेट चेक करून घ्यावं. तर माझं वेट होतं 43, मोबाईल सोबत 44 असं शो करत होतं. या छोट्याशा पिल्लूची तब्येत जास्त खराब असल्यामुळे मला बाबाला बोलवावं लागलं मला घ्यायसाठी. आणि बाबाला बोलवून आम्ही गेलो ड्रायव्हिंग स्कूलमध्ये, कारण की मला ड्रायव्हिंग क्लासेस लावायचे होते. ड्रायव्हिंग क्लासेस लावल्यानंतर आम्ही परत घरी जायसाठी निघालो आणि घरी गेल्या गेल्या आधी मी पेट पूजा केली, कारण की खूप भूक लागली होती. पेट पूजा करून मस्त एक आफ्टरनून नॅप घेतली माझ्या गोडुल्या बोक्यासोबत आणि उठून वॉटरमेलन खाऊन ड्रायव्हिंग क्लासला जाण्यासाठी घरून निघाले, कारण की आज माझ्या ड्रायव्हिंग क्लासचा डे 1 होता. ड्रायव्हिंग क्लास झाल्यानंतर मला बाबा घ्यायला आले आणि त्यानंतर आम्ही हा रानमेवा आणि भाजीपाला घेऊन निघालो. घरी जाऊन बघते तर काय, इथे भुरू प्लास्टिक मध्ये जाऊन चक्क बसला होता. प्लास्टिक सोबत तो खेळत होता. तुमच्या घरी